पुरुषोत्तशः नमस्कार. माननीय उपस्थित मान्यवर, गुरुजन वर्ग आणि माझा प्रिय मित्रमंडळी, आज आपण एका अशा महान व्यक्तिमत्वाच्या जयंतीनिमित्ताने जमला आहोत ज्यांनी केवळ स्वतःचा नाही तर संपूर्ण देशाचा समाजाचा इतिहास बदलून टाकला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राची परंपरा ही महान विचारवंतांची, समाज सुधारकांची आणि क्रांतिकारकांची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सामाजिक न्याय स्वरचित्र, शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची दिशा दिली, महात्मा फुले यांनी शिक्षणाचा दिवा पेटवला, संत तुकारामांनी समतेचा संदेश दिला, तर संत गाडगेबाबांनी स्वच्छता आणि समाजसेवेचा आदर्श घालून दिला. हीच गुरुशिष्य परंपरा पुढे नेत बाबासाहेबांनी या सर्व विचारांना संविधानाच्या रूपाने अंमल केले. 14 एप्रिल 1891 रोजी मुंबई येथे त्यांचा जन्म झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेऊनही शिक्षणाच्या तळावर संपूर्ण जगाला दाखवून दिलं की मनुष्य जन्माने नाही तर कर्माने महान. पण हा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्या आत्मकथेत वेटिंग फॉर अ व्हिसा एक अत्यंत हृदयद्रावक प्रसंग येतो. ते लहानपणी ते आणि त्यांचे भाऊ बहिणी प्रवासासाठी गेले होते, पण ते अस्पृश्य असल्यामुळे त्यांना गाडीत न्यायला कोणीही तयार नव्हते. शेवटी एक गाडीवाला तयार झाला, पण अट अशी ते गाडीला हात लावणार नाही, त्यांना पाणीही मिळणार नाही. लहान बाबासाहेब पाण्याने व्यापूळ झाले होते, पण त्यांना पाणी कोणीही दिलं नाही. मित्रांनो, विचार करा, ज्याला पाणी मिळत नव्हतं त्याने पुढे संपूर्ण देशाला न्यायाचा महासागर दिला. ही वेदना, हा अपमान त्यांनी संघर्षाची ज्वाला पेटवली. कोलंबिया विद्यापीठातून PhD, लंडन ऑफ इकॉनॉमिक्स मधून उच्च पदवी, बार ॲटाडा अशा अनेक पदव्या त्यांनी मिळवल्या. ते त्या काळातील सर्वाधिक शिक्षित व्यक्तीमध्ये गणले जाते. त्यांच्या आयुष्यात त्यांच्या पत्नी रमाबाई यांचा मोठा त्याग होता. अत्यंत गरिबीत त्यांनी बाबासाहेबांना साथ दिली. घरात अन्न नसतानाही त्यांनी बाबासाहेबांना शिकवून दिलं. ही त्यांची मेहनत होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाला संविधानाची गरज होती, पण विविध जाती, धर्म, मतभेद असलेल्या देशाला एकत्र बांधणे सोपं काम नव्हतं. पण बाबासाहेबांनी अथक परिश्रम करून भारताचे संविधान तयार केले. पण हे संविधान म्हणजे केवळ कायदा नाही, तर समानतेचा, स्वातंत्र्याचा आणि मानवतेचा पाया आहे. जग बदलणार बापांच्या पुस्तकात एक सुंदर विचार आहे. बाबासाहेब म्हणजे संघर्षाची प्रेरणा आहे, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा आहे. मित्रांनो, बाबासाहेबांनी दिलेला मंत्र आजही तितकाच जिवंत आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज आपण जे काही आहोत, जे हक्क आपण उपभोगतो, ते सर्व बाबासाहेबांच्या हक्कामुळे, त्यागामुळे शक्य झाले आहे. चला, आज त्याच्या जयंतीनिमित्त आपण एक संकल्प करूया. न्याय मिळवू, अन्यायाविरुद्ध उभे राहू आणि समतेचा समाज निर्माण करू. भीमाच्या विचारांनी उजळू दे जीवन, भीमाच्या विचारांनी उजळू दे जीवन. समतेच्या वाटेवर चालूया आपण, समतेच्या वाटेवर चालूया आपण. धन्यवाद. जय शिवराय, जय जोशी, नमो बुद्धाय.